स्वामी समर्थ कुठला आहे? श्री स्वामी समर्थ महिला गोविंदा पथक विक्रोळी, आपलं हार्दिक स्वागत। यानंतर जे थर रचणार आहेत श्री स्वामी समर्थ गोविंदा पथक विक्रोळी। तर ठाण्यामध्ये आपण दृश्य पाहतोय या गोविंदा पथकांमध्ये महिलांचं गोविंदा पथक देखील आपल्याला अग्रेसर दिसतं आणि त्यांचा जल्लोष देखील शिगेला पोहोचलेला आहे। आज राज्यभरामध्ये दहीहंडीचा उत्साह आहे आणि पुरुषांच्या गोविंदा पथकांप्रमाणेच महिलांची गोविंदा पथकं देखील ठिकठिकाणी जात दहीहंडी फोडतायत, मानाच्या हंड्या फोडतायत आणि या संपूर्ण आनंदाच्या रंगात न्हाऊन निघतायत। 2 मिनिटं थांब। विविध राजकीय पक्षांकडून त्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांकडून आज मुंबई ठाणे परिसरामध्ये मानाच्या हंड्या लावल्या जात आहेत। लाखोंची लयलूट या उत्सवादरम्यान होणार आहे आणि त्यामुळे अर्थातच कोण हंड्या फोडणार आणि कोण सगळ्यात जास्त बक्षिसं जिंकणार याची देखील एक वेगळी स्पर्धा, एक वेगळीच जिंग या सगळ्या गोविंदा पथकांमध्ये असते। 4 ते 5 महिने आधीपासून आपलं ऑफिस आणि सगळं वेळापत्रक सांभाळत ही गोविंदा पथकं सराव करत असतात। लक्ष एकच असतं की उंच लावलेली हंडी फोडायची आणि बक्षीस आपल्या नावावर घेऊन यायचं। अर्थात या सगळ्यामध्ये आता कोण बाजी मारणार हे संध्याकाळी आपल्याला कळेल, पण दिवसभर या गोविंदांचा उत्साह तीळ मात्र सुद्धा कमी होत नाही। वाजत गाजत नाचत नाचत वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये जात, वेगवेगळ्या ठिकाणी जात, थर लावून सलामी देत आणि शेवटी हंडी फोडण्याचा या सगळ्या गोविंदा पथकांचा प्रयत्न असतो। लागली खास उधळूया भंडार जगात माझ्या तुझ्या इनातीन झालया बेजार भक्ताचा तू आधार सराईतपणे हा छोटा मुलगा या थरांवरती चढताना आपल्याला दिसतोय, त्यामुळे त्यानं किती सराव केला असेल हे वेगळं सांगण्याची गरज नाही। एक वेगळी वेशभूषा परिधान करून तो उभा राहिलेला आहे।